नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पी-एम किसान योजनेचा 16 हप्त्याची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होईल आणि ती कशाप्रकारे जमा होईल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर काही जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या खात्यात 1-2 हप्ते जमा झाले, काहींच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले आणि बाकी हप्त्याची रक्कम जमा झाली नाही आणि ती का झाली नाही याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला पी-एम किसानच्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. इथं टाईप करून द्या पी-एम किसान. तुमच्यासमोर एक पहिल्या नंबरची वेबसाईट येऊन जाईल पी-एम किसान, याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पोर्टल येईल. या पोर्टलवर काय करायचं आहे, तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला नो युअर स्टेटस दिसत असेल तर तुमच्या हप्ते किती जमा झाले आहे, तुमचे हप्ते का थांबले आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही इथं घेऊ शकतात. याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल नो युअर स्टेटस पी-एम किसान. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही इथं टाईप करून द्या. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक कॅप्चा असेल, तो कॅप्चा इथं सेम टू सेम इथं एंटर करून द्या आणि गेट OTP वर क्लिक करून द्या. तुमचा आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल, इथं OTP टाकून द्या. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीतच नसेल तर तुम्ही इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करू शकतात. आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे तर रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकून देतो आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करतो. ही प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल एलिजिबिलिटी स्टेटस. तर इथं तुम्ही बघू शकता लँड सीडिंग नंबर आहे, त्याच्यानंतर ई-KYC स्टेटस आहे, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस आहे, ते येस किंवा नो मध्ये आहे. तर इथं तुम्ही बघू शकता लँड सीडिंग इथं नो दिलेलं आहे आणि ई-KYC ऑप्शन येस दिलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते 2 कारणाने बंद होतात. त्यांचे ई-KYC स्टेटस त्यांनी पूर्ण केलेले नसते म्हणून हप्ता बंद होतो. त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी जे असतं त्याच्याशी कनेक्ट नसतं, त्यामुळे हप्ता बंद होत असतो. तर तुम्ही इथं बघू शकता की इथं ई-KYC स्टेटस येस आहे, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस येस आहे. म्हणजे इथं दोन्ही जे ऑप्शन आहे ते एनेबल आहे म्हणून ते हप्ते माझ्या खात्यात बरोबर येईल. इथं तुम्ही थोडं खाली आल्यानंतर बघू शकता लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल, म्हणजे तुमचे जे इन्स्टॉलमेंटची डिटेल आहे, जो हप्त्याची डिटेल आहे इथं तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकता 15 हप्ते जमा झालेले आहे. तर जर तुमचे हप्ते जर 1, 2, 3, 4, 5 फॉर एक्झाम्पल 5 हप्ते जमा झाले असेल तर इथं 5 हप्ते दिसून येतील आणि बाकीचे 10 हप्ते त्या 10 हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात आलेली नाही आहे. ओके. तर त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट स्टेटस बघू शकतात, बँक नेम बघू शकतात, UTR नंबर बघू शकतात आणि इथं रिझन ऑफ FT नॉट प्रोसीड याचं कारण काय, प्रोसीड का झालं नाहीये, तुमचं ई-KYC स्टेटस एनेबल आहे की नाही, ते तुम्ही बरोबर केलं आहे की नाही, त्याच्यामुळे तुमचा बँक हप्ता हा बंद झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी कनेक्ट झालेलं आहे का नाही, तर हे 2 कारणं असतात बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते बंद होण्यामागे. तर इथं तुम्ही पेमेंट मोडचा ऑप्शन दिसत असेल, आधार ऑप्शन दिसत असेल, म्हणजे माझं इथं आधार ऑप्शन केव्हा दिसतो, जेव्हा तुमचं आधार कार्ड हे DBT अकाउंटशी कनेक्ट झालेलं असतं तेव्हा आधार ऑप्शन दिसतो. जर आधार ऑप्शनपैकी जर अकाउंट ऑप्शन दिसत असेल तर तुमचं आधार कार्ड हे DBT अकाउंटशी कनेक्ट नसेल म्हणून तुम्हाला अकाउंट ऑप्शन दिसेल. तर तुम्ही काय करायचंय, तुमचं आधार कार्ड हे DBT अकाउंटशी कनेक्ट करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला पण आधारचा ऑप्शन दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे हप्ते चेक करू शकतात. किती हप्ते जमा झाले, किती हप्ते बाकी आहे, अशा प्रकारे तुम्ही ह्या पोर्टलवर जाऊन चेक करू शकतात. जर तुम्हाला याच्यापैकी जो 16 हप्ता आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की 16 हप्ता कधी जमा होणार, तर सरकारकडून एक माहिती आलेली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1, 2, 3, 4 या तारखेला 16 हप्ता जमा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पी-एम किसान योजनेचे हप्ते किती जमा झाले, किती बाकी आहे या पोर्टलवर जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.